नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल आहे कारण माझी सोलो ट्रिप आता संपलेली आहे आणि मी परत घरी चालली आहे. एकटीने फिरण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. थोडं एक्साइटमेंट, थोडं लोनलीनेस, पण खूप काही शिकायला मिळतं. तर आता मी राजस्थानवरून निघाली आहे. मनामध्ये मिक्स फिलिंग्स आहेत. एकीकडे घरी जायचंय, त्याची एक्साइटमेंट आहे आणि दुसरीकडे ही ट्रिप संपते याचं थोडं दुःख देखील आहे. या ट्रिपमध्ये खूप काही अनुभवायला मिळालं. नवीन लोक, नवीन ठिकाण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसोबतचा वेळ. ही ट्रिप मला खूप काही शिकून गेली. स्वतःवर विश्वास ठेवायला, एकटं असतानाही एन्जॉय करायला आणि लाईफमध्ये ब्रेक घेणं किती इम्पॉर्टंट आहे हे देखील मला शिकवलेलं आहे. आजकाल सोलो ट्रॅव्हल खूप पॉप्युलर होत चालले आणि त्यामध्ये स्वतःला एक्सप्लोअर करण्याची संधी मिळते. फायनली घरी पोहोचलेली आहे. घर म्हणजे घरच असतं. किती फिरलो तरी शेवटी इथेच आपल्याला शांतता लाभते. खरं सांगायचं तर या ट्रिपने मला बदलून टाकले. आता मला कळलंय आपण एकटे असलो तरी किती स्ट्रॉंग असतो आणि लाईफमध्ये कधी-कधी स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं असतं. तर तुम्हालाही चान्स मिळाला तर एकदा तरी सोलो ट्रिप नक्की करा. तसं घरी येऊन मला 2 ते 3 दिवस झालेले आहेत, पण हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी वेळ लागला. आजचा ब्लॉग खूप एक्साइटिंग आहे कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी राजस्थानची शॉपिंग. मी राजस्थानमधून काही सुंदर वस्तू ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. पण त्याआधी अनपॅकिंग देखील करायची होती. ट्रिप संपली, आता खरी मेहनत सुरू. अनपॅकिंग म्हणजे खूप मोठा टास्क असतो. ट्रिप संपली, घरी परतले आहे, पण खरा प्रॉब्लेम आता सुरू होतो, तो म्हणजे अनपॅकिंगचा. ट्रॅव्हल करताना जितकी मजा येते तितकंच सामान उघडताना आळस येतो. हे बघा, ही बॅग मी कालपासून अशीच टाकून दिली आहे. मन म्हणत होतं आज करू, उद्या करू, पण तो उद्या कधीच येत नाही. हे काय आहे तर क्लीन क्लोथ्स, डर्टी क्लोथ्स, आपलं सगळं मिक्स झालेलं असतं. पण मी ह्या ज्या वेगवेगळ्या पाउचेसमध्ये सगळी पॅकिंग केली होती, त्यामुळे माझं काम खूप सोपं झालं होतं. कारण सगळे डर्टी क्लोथ्स जे आहेत ते एका ठिकाणी मला जमा करता आले. जे खूप खराब झालेले होते ते एका वेगळ्या पिशवीमध्ये मी जमा केले. यामध्ये मी नाईट ड्रेस ठेवलेला होता. तर तो आता मला धुवायला टाकावा लागेल कारण 2 ते 3 दिवस मी 2 नाईट ड्रेस सोबत नेले होते, तेच वापरले होते. तर एक नाईट ड्रेस मी धुवायला टाकला आणि आता हा दुसरा टाकलेला आहे. आता काही जे ड्रेसेस होते जे खूप खराब झाले होते ते मी या पिशवीमध्ये भरलेले आहेत आणि काही जे ड्रेस ज्यांना ड्राय क्लिनिंगची गरज आहे, ते मी तसेच पाउचमध्ये ठेवले होते. म्हणजे ते वॉश करता येतील की नाही हे डाऊटफुल आहे कारण त्याचा कलर जाईल की काय असं मला वाटत होतं. म्हणून मी तसेच या पाउचेसमध्ये ठेवलेले आहेत जे की हेवी आहेत. आता हा वन पीस आहे. याचा खूप डार्क असा कलर होता. राणी पिंक होता. त्यामुळे मग याचा कलर जाईल का वॉशिंग मशीनमध्ये ते मला माहिती नाही. त्यामुळे मला आधी बकेटमध्ये याला भिजू घालावं लागेल आणि नंतरच मी त्याला मशीनमध्ये लावेल. मशीन वॉश आहे, कॉटनचा आहे. काही अडचण नाही याला मशीन वॉश करायला. पण तरी देखील रिस्क नको म्हणून मग मी एक-एक करून कपडे लावेल आता. आणि या पाऊचमध्ये माझे 2 असे सलवार सूट आहेत, जे की खूप हेवी म्हणजे अ, छान क्वालिटीचे आणि थोडेसे रिच होते. तर त्यांना देखील मला ड्राय क्लीनच करावं लागेल. तसं कॉटनचेच आहेत ते, पण एक जो आहे तो पूर्ण व्हाईट कलरचा आहे. त्याला इतर कपड्यांसोबत मिक्स करता येणार नाही आणि ओढणी तशी वॉशेबल आहे की नाही मला माहिती नाही. आणि दुसरा जो आहे तो बिबाचा आहे. तो देखील छान आहे, पण वरच्या ड्रेससारखाच याचा कलर गेला तर म्हणून डाऊटफुल आहे. त्यामुळे हे 2 ड्रेस देखील मी शेवटी सगळ्यात वॉश करेल. आता हे देखील एक कामच माझ्या मागे लागलेलं आहे. जेवढी एक्साइटमेंट पॅकिंग करताना होती, तेवढंच मला आता दुःख होते कारण आता हे सगळं मला आवरायचंय. यामध्ये बराचसा वेळ जातोय माझा. या व्हाईट ड्रेसला बरेचसे डाग पण लागलेले आहेत. किशनगड डम्पिंग यार्डला आम्ही खाली बसलो होतो तिथं मातीचे वगैरे डाग लागले आणि हे जे 2 हेवी आउटफिट आहेत ना, यांना मला ड्राय क्लीनच करावं लागेल बहुतेक. आणि त्यानंतर मी माझे शूज ज्या पाउचमध्ये ठेवले होते, त्या पाउचला मला रिकामं करायचं होतं. हे सगळे पाउचेस मला परत पुढच्या ट्रिपसाठी वापरता येतील. आता परत-परत खरेदी करण्याची गरज नाही. वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. पण यामुळे आपली बॅग जी आहे ती सॉर्टेड होते. एकदम व्यवस्थित आपलं सामान यामध्ये बसतं. तर यामध्ये एक सँडल आणि एक शूज मी कॅरी केला होता आणि एक पायामध्ये चप्पल होती. एवढंच सामान मी नेलं होतं. फार काही शूज असे मॅचिंग वगैरे सोबत न्यायचे काही गरजच नाही ना, कारण आपल्याला साईटसीइंग करावी लागते त्यावेळेस स्पोर्ट्स शूजच लागतात. आणि एकच सॉक्सचा पेअर जो होता तो वापरण्यात आला. दुसरा सॉक्सचा पेअर मी वापरलाच नाही. त्यामुळे शूज आणि सॉक्स मला क्लीन करून ठेवावे लागतील. मेकअपचा पाऊच जो आहे तो ॲज इट इज मी ठेवणार आहे आता. आता काहीच मी काढणार नाही. आणि या सॅकमध्ये मी ड्रायर आणि माझं हेअर स्ट्रेटनर नेलं होतं. ड्रायर यातलं मुलांनी काढून घेतलं आणि स्ट्रेटनर मी असंच ठेवणार आहे. रोज-रोज मी याला वापरत नाही. कधीतरी याचा वापर होतो. तर हे सगळं मी काढून ठेवते आता. आता या शू पाउचमध्ये ना बरेचसे शूज तुमचे बसू शकतात. म्हणजे तुमचे, तुमच्या मिस्टरांचे, तुमचं एखादं छोटं बाळ असेल तर त्याचे म्हणजे तुमच्या फॅमिलीचे शूज यामध्ये बसू शकतात. आता मी सोलो ट्रिपला गेलते त्यामुळे ते रिकामं दिसते कारण माझे स्वतःचे शूज यामध्ये होते. या व्यतिरिक्त यामध्ये बरीचशी जागा होती. त्यामुळे इन केस जर तुम्हाला असं पाऊच घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही विचार करू शकता. तर माझे सॉक्स आणि शूज आता मला धुवायला टाकायचे आहेत.
शूज पण मी क्लीन करणार आहे, कारण मी ते फक्त ट्रिपसाठीच वापरते. आणि शूजमध्ये जे सॉक्सचा पेअर मी वापरला होता, एक वॉश करावा लागेल आणि एक ॲज इट इज आहे, त्यामुळे तो तसाच ठेवून देईल. तर आता हे सगळे कपडे मी काढून ठेवलेले आहेत. या पाऊचमध्ये असेच मी ठेवणार आहे. रोज एक पाऊच मी बाहेर काढेल आणि जे कपडे मला वॉश करायचे आहेत, तेच कपडे मी वॉश करेल. सगळे कपडे एकदाच वॉश करणार नाही. त्यामुळे या कपड्यांचा काही दिवसांसाठीचा मुक्काम या सोफ्यावरती असणार आहे. प्रयत्न करेल की लवकरात लवकर हे कपडे इथून निघतील, पण सध्या तरी यांना इथे जागा मिळालेली आहे. एकदाच हे कपडे लावता येणार नाहीत, त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. बाकी बघू आता कसं कसं जमतंय ते. तर ही सगळी पॅकिंग म्हणजे मी अनपॅक केलेली आहे आणि आता ही सुटकेस वगैरे मी वरती ठेवून देणार आहे. आता सुटकेस तर अनपॅक केलेली आहे, पण जी सॅक माझ्यासोबत मी कॅरी केली होती, त्यामध्ये देखील भरपूर सामान होतं. म्हणजे मी काय खरेदी केलेली आहे, ती या अर्ध्या सुटकेसमध्ये होती. तसंच जी सॅक मी सोबत नेली होती, ती बरीचशी रिकामी होती. त्या सॅकमध्ये मी जे शॉपिंग करून आणलेलं साहित्य आहे, ते ठेवलं होतं. त्यामुळे ती देखील मला आता ॲज इट इज ठेवायची. म्हणजे तुमचं ट्रिप झाल्यानंतर मग त्या वस्तूकडे दुर्लक्ष करणं हे देखील योग्य नाही. तर पहा, चेक इन बॅग जेव्हा जाते ना, तेव्हा एअरपोर्टवरती असे काही स्टिकर्स वगैरे लावतात ते. त्याचं वजन वगैरे चेक करून काहीतरी लावत असतील. तर ते देखील तसेच होते, तर ते रिमूव्ह केले. कारण आपण काय करतो बऱ्याचदा, तहान लागली की विहीर खोदतो. म्हणून मग असं नको व्हायला म्हणून मग मी ते लगेचच काढून ठेवले. बऱ्याचदा या गोष्टींना म्हणजे त्रासदायक वाटतात, कारण मग त्या गोष्टी काढण्यासाठी पण आपल्याला तेवढा पेशन्स ठेवावं लागतं. जेव्हा आपण ट्रिपसाठी पॅकिंग करतो ना, तेव्हा आपण जेवढे एक्साइटेड असतो ना, तेव्हा अनपॅक करताना नसतो. त्यामुळे आवर्जून काही गोष्टींची काळजी ही घ्यायलाच हवी. आता ही जी सॅक आहे ना, यामध्ये ज्या खरेदी करून आणलेल्या वस्तू होत्या त्या ठेवल्या. आधी सांगितल्याप्रमाणे फार काही मी खरेदी केली नाही. ही बॅग मी तशी रिकामीच नेली होती. यामध्ये शॉल, स्टोल असं छोटं-मोठं सामान होतं, ते सगळं मी काढून घेतलेलं आहे. राजस्थानवरून मोजक्याच पण खूप महत्त्वाच्या युजफुल अशा वस्तू मी आणलेल्या आहेत, जी राजस्थानची आठवण म्हणून कायम माझ्याकडे राहतील. आणि मुलं देखील हे सगळं बघून खुश झाले. मुलांना छोट्या-छोट्या गोष्टीतूनही आनंद मिळतो. तर अनपॅकिंग वगैरे झालेली आहे. जेवढा उत्साह पॅकिंग करताना असतो, तेवढा उत्साह अनपॅक करताना नसतो. कारण खूप साऱ्या आठवणी आपण जरी घेऊन सोबत आलेलो असलो, तरी ती ट्रिपची जी मजा आहे ती कुठेतरी आपण मिस करत असतो. खूप दिवस ती आठवण मनामध्ये कायम राहील. आणि त्यासोबतच प्रवासादरम्यान आपण काही खरेदी करतोच. तर मी देखील थोडीफार खरेदी केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की फ्लाईटनी जर आपण येत असलो की जे वेटचं म्हणजे वेटच्या लिमिटेशन्स असतात, त्यामुळे खूप कमी खरेदी केलेली आहे. तीच मी तुमच्यासोबत शेअर करते. पण राजस्थानची आठवण राहील अशीच खरेदी मी केलेली आहे. पण त्याआधी ना, मला सगळ्यात आधी तुम्हाला दाखवायचा आहे तो म्हणजे हा फोटो. आजकाल तर सॉफ्ट कॉपीमुळे आपण हार्ड कॉपी शक्यतोवर घेत नाही, पण मग राजस्थानची आठवण म्हणून मी तिथे हे फोटोज क्लिक केले होते. त्यांना एकच सांगितलं होतं, पण त्यांनी 2 क्लिक केले. तर हा रेड कलरचा जो वन पीस त्यांनी जी थीम दिलेली होती, त्यानुसार हा रेड कलरचा वन पीस मी घातला होता आणि त्यावरती मी हे फोटोज क्लिक केले. तर ही सगळ्यात पहिली आठवण आहे राजस्थानची. आता त्यानंतर दुसरी जी वस्तू मी घेतलेली आहे ते म्हणजे प्रॉपर राजस्थानला गेलो हे लक्षात राहिलं पाहिजे. आणि नित्याला पण ही गोष्ट हवी होती. तिने मला म्हणजे जाताना सांगितलं होतं की मम्मी माझ्यासाठी तू ते आण. तिला आता डॉल वगैरे आवडतातच, म्हणून मग मी तिथले हे जे पपेट्स आहेत ना, ते आणलेले आहे. ती म्हणजे 2-3 दिवस खेळली ती, पण आता काही ती याकडे बघत नाही आहे. पण माझ्यासाठी तर ही खूप सुंदर अशी राजस्थानची आठवण आहे. म्हणजे कधी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वगैरे मी पण तिच्यासोबत खेळेल. तिथे पपेट शो पण झाला होता, एन्जॉय केला आम्ही. हे 2 पपेट्स आणलेले आहेत, जोडी आहे. पर्पल कलर तिने सांगितला होता, पर्पल कलरचा म्हणजे ड्रेस असला पाहिजे तिला. तिने एकच डॉल सांगितली होती, पण ही जोडी होती 200 रुपयाला. आणि तिथे ना, जसं तुम्ही भाव कराल तसं तुम्हाला ते अजून बार्गेनिंग करून स्वस्तात वस्तू मिळून जातात. पण ही 200 रुपयामध्ये मला फार काही महाग नाही वाटली, म्हणून मी घेतलेली आहे. आणि नित्याने सांगितली होती, त्यामुळे आठवणीने ही वस्तू मला घ्यायचीच होती, बाकी काही नाही घेतलं तरी. आणि तिने म्हणजे जेव्हा मी आले ना, तर आल्याला तिने मला विचारलं की काय आणलं माझ्यासाठी. तर तिने लगेचच बॅगमध्ये काढून खेळायला पण सुरुवात केली होती. तर हे पपेट्स मी 2 राजस्थानची आठवण म्हणून आणलेले आहेत. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे माझ्या मुलांनी मला सांगितलं होतं की मला राजस्थानी टोपी हवी आहे. म्हणजे त्याच्या स्कूल म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे काही ॲन्युअल फंक्शन किंवा नवरात्री फेस्टिवल वगैरे असतो, गरबा वगैरे. तर माझ्या मुलांनी ही टोपी सांगितली होती राजस्थानी, म्हणून आठवणीने दोघांचीही
वस्तू जी आहे ती मी आणलेली आहे. दुसरा मुलगा जो आहे तो फार काही इंटरेस्टेड नसतो, त्यामुळे त्याच्यासाठी मी मनानेच काही वस्तू आणलेल्या आहेत. पण ह्या 2 वस्तू कंपल्सरी माझ्या मुलीनी आणि एका मुलाने सांगितल्या होत्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती की मला जुळी मुलं आहेत आणि नित्या म्हणजे खूप वर्षांनी झालेली आहे. कारण कमेंट येतील की तुम्हाला नेमकी किती मुलं आहेत, म्हणून मी परत एकदा सांगते, कारण ज्या नवीन चॅनलवरती येतात त्यांना माहिती नसतं म्हणून. तर ही टोपी राजस्थानी. आता बाकीचं काय काय आणलेलं आहे मी असं नाही दाखवत तुम्हाला, ते ओपन करून दाखवते. तर चला. तर पहा, हे 3 कुर्ते आणलेले आहेत, म्हणजे तिघांसाठी, माझ्या मिस्टरांसाठी आणि दोन्ही मुलांसाठी. असे कुर्ते त्यांनी कधीच आधी घातलेले नाही. शॉर्ट कुर्ते आहेत, म्हणजे जीन्स वगैरे वरती तुम्ही कॅरी करू शकता. आणि यावरती एलिफंटची प्रिंट आहे, म्हणजे इंडिगो प्रिंटचे हे 3 कुर्ते म्हणजे तिघांसाठी सेमच आणलेले आहेत, फक्त प्रिंट वेगळी आहे. आणि हा दुसऱ्या मुलासाठी आहे आणि मिस्टरांसाठी पण सेम असाच आणलाय, पण त्यांची साईज थोडीशी मोठी आहे, त्यांनी कुठेतरी ठेवलाय तो व्यवस्थित. तर असे 3 कुर्ते आणले. त्यानंतर ही जी पर्स आहे ती मी नित्यासाठी आणलेली आहे. खरं तर ही पर्स जी आहे आपण सुद्धा कॅरी करू शकतो. छोटीशी आहे, यामध्ये मोबाईल पण बसत नाही, पण ॲज अ शो पीस, म्हणजे तुम्ही स्कर्ट घातलेला असेल किंवा वन पीस घातलेला असेल आणि तुम्ही राजस्थान किंवा गुजरात सारख्या टुरिस्ट प्लेसेसवरती गेलात, तर मग तुम्ही नक्कीच ही जी पर्स आहे ती कॅरी करू शकता. खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. यामध्ये मोठी साईज पण होती, पण ती साडीवरती वगैरे छान वाटली असती. पण नित्यासाठी मी ही छोटीशी साईज घेतली आणि मला ही खूप आवडली. त्यानंतर दुसरी जी पर्स मी घेतलेली आहे ती टिपिकल राजस्थानी तुम्ही म्हणू शकता. यावरती असं मशीन वर्क केलेलं आहे आणि कवड्यांचं देखील वर्क केलेलं आहे. आणि तुम्ही बऱ्याचशा म्हणजे इन्फ्लुएन्सर आहेत Instagramवरती, त्यांना अशा पर्स कॅरी करताना बघितलं असेल. पण ही जी पर्स आहे ना, ती काही टिपिकल आउटफिटवरतीच चांगली वाटते. तुम्ही कॅज्युअली असं वापरायला गेलात तर ही एवढी फारशी सूट होत नाही. आणि याला मोठा असा बेल्ट आहे, म्हणजे स्लिंग बॅगसारखं तुम्ही यूज करू शकता. आणि जर तो बेल्ट काढून ठेवला तर तुम्ही ॲज अ पर्स म्हणून देखील ही कॅरी करू शकता. जर तुम्हाला शक्य झालं तर लग्नात वगैरे सुद्धा ही पर्स नेता येईल. यामध्ये असे 2 सेक्शन आहेत. आणि ही पर्स देखील मला खूप दिवसापासून घ्यायची होती. ऑनलाईन ही खूप महाग होती, पण मला तिथे ती ₹500लाच मिळालेली आहे. पण राजस्थानला मी जी पर्स कॅरी केली होती ना, ती सांगरिया ब्रँडची होती आणि ती देखील माझ्या सगळ्या आउटफिटवरती मॅच झाली. एकच पर्स मी सोबत नेली होती, कारण सगळ्या मॅचिंग पर्स जर आपण बॅगमध्ये भरल्या, तर मग येताना आपल्याला काही खरेदी करायची असेल, तर त्यासाठी जागाच उरत नाही. म्हणून ही काळजी मी घेतलेली आहे. आणि ही पर्स मी आता नेक्स्ट टाईम कधी ट्रिप प्लॅन केली आणि माझ्या आउटफिटवरती सूट होत असेल, तर नक्कीच ही पर्स मी कॅरी करेल. आजकाल ऑनलाईन सगळंच मिळतं, पण ऑनलाईन खूप महाग असतं. त्यामुळे आपण ज्या भागात गेलो तिथली जी फेमस वस्तू आहे ती आवर्जून घेतली पाहिजे. ऑनलाईनपेक्षा कितीतरी स्वस्तामध्ये तुम्हाला ती वस्तू मिळून जाते आणि तिथून तुम्ही काहीतरी आणलं याचा आनंद देखील तुम्हाला घेता येतो. तर ही पर्स कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर काही ज्वेलरी घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये जलमहल येथे मी ह्या बांगड्या घेतल्या होत्या, मला खूप आवडल्या आणि जवळपास मी माझ्या सगळ्या आउटफिटवरती ह्याच बांगड्या कॅरी केल्या होत्या. घुंगराच्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही कधी पण नवरात्रीमध्ये वगैरे पण घालू शकता. साडीवरती देखील ह्या सूट करतील. तर अशा ह्या बांगड्या मी घेतलेल्या आहेत. ₹100लाच मिळाल्या. जर तुम्ही ऑनलाईन घ्यायला गेलात ना, तर 250-300 असा भाव आहे. पण तिथे रोडवरतीच एक मुलगा विकत होता, तर त्याच्याकडून मी ₹100मध्ये ह्या बांगड्या घेतलेल्या आहेत. राजस्थान किंवा गुजरात असेल तर ऑक्सिडाइज ज्वेलरी ही लागतेच. जर तुम्ही फिरायला गेलात किंवा तिथे तुम्ही काही खरेदी करत असाल, तर अशा वस्तू तुम्हाला तिथे मिळतातच. तर हे 2 ब्रासलेट जे आहेत ते मी घेतलेले आहेत. हे तुम्ही कशावरही घालू शकता. अगदी साडी घातलेली असेल तर एका हातामध्ये तुम्ही हे ब्रासलेट घातलं, दुसऱ्या हातामध्ये वॉच घातली तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही स्कर्ट, वन पीस वगैरे कॅरी करत असाल तरी देखील तुम्ही हे घालू शकता. खूप छान लूक येतो हाताला. आणि यावरती तर मोराची डिझाईन आहे, हे देखील मला खूप आवडलेलं आहे. त्यानंतर काही इयरिंग्स घेतल्या. हे घुंगराचं ब्रेसलेट जे आहे ते मी नित्यासाठी आणलं होतं. फ्री साईजचं आहे, ते मला देखील घालता येईल आणि नित्या देखील घालू शकेल. ती फारसं असं आर्टिफिशियल ज्वेलरी घालत नाही, पण मी तिच्यासाठी काही काही गोष्टी आणल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या राजस्थानी बांगड्या मला मला खूप आवडल्या, कारण यामध्ये राजस्थानी प्रिंट आहे. लाखेच्या बांगड्या पण तिथे होत्या, पण त्या मला काही फारशा आवडल्या नाही. तिथे लाखेच्या बांगड्या तयार होताना ते ॲक्च्युअलमध्ये दाखवतात, तर ते बघून म्हणजे त्यांचा कलर वगैरे बघूनच मला त्या घ्याव्याशा वाटल्या नाही. पण हे कसं थोडंसं वेगळं वाटतं. तुम्ही साडी वगैरे घातली किंवा एखादा ट्रॅडिशनल तुमचा आउटफिट असेल, पंजाबी ड्रेस असेल, अनारकली सूट तुम्ही घातलेला असेल, तर त्यावरती देखील ह्या बांगड्या तुम्ही इझिली कॅरी करू शकता. आणि खूप छान अशी प्रिंट आहे यावरती. तर 3-4 सेट मी घेतलेले आहेत सेम याच प्रिंटचे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोधा अकबर मूव्हीमध्ये तुम्ही बघितलं असेल की जोधाबाई असा बोरा घालते आणि वरती असं ते लावलेलं असतं. तर मला असं वाटायचं ते वरती काय लावलेलं आहे, पण हा ॲक्च्युली हेअर बेल्ट आहे आणि समोर असा बोरा, म्हणजे बोरा म्हणजे एक बिंदीचा प्रकार आहे.
आणि बिंदी सेपरेट पण घेता आली असती म्हणजे हा बोरा, पण हा बेल्टला अटॅच असल्यामुळे इकडे तिकडे हलणार नाही आणि आपल्याला सेपरेट अशी पिन वगैरे अटॅच करण्याची गरज पडत नाही. तर नित्याला कधी एखाद्या ट्रॅडिशनल आउटफिटसाठी मी तयार केलं तर तिच्यासाठीच मी हा हेअर बेल्ट घेतलेला आहे. मी तर फारसं काही असं लावत नाही केसांना, पण नित्यासाठी छोटी आहे म्हणून मग तिच्यासाठी मी घेतलेलं आहे. त्यानंतर बरेचसे ऑक्सिडाइज जे नेकलेस होते ते मला आवडले होते, पण अगेन ते वजनाचा प्रश्न येतोच. जे आवडले घेऊ की नको, घेऊ की नको असं करत करत मी घेतलेला आहे. 150 रुपयाला मला हा नेकपीस मिळाला आणि मी एका आउटफिटवरती हा कॅरी पण केला होता. तुम्ही बघितला असेल एखाद्या व्हिडिओमध्ये. तर हा नेकपीस जो आहे तो तुम्ही स्कर्ट घातलेला असेल किंवा तुम्ही एखादा बांधणीचा कुर्ता घातलाय, खाली जीन्स घातली तरी देखील हा नेकपीस खूप छान कॉम्प्लिमेंट करतो. त्यामुळे हा नेकपीस आणि यावरती वेगळे इयरिंग्स मला घ्यावे लागले. हा मला 150 रुपयाला मिळाला आणि इयरिंग्स जे आहेत ते 50 रुपयाला मिळाले. तर कधी कधी काय होतं, आपल्याला आवडली म्हणून आपण भाव करायला जातो, पण कधी कधी भाव करण्याच्या नादामध्ये ती वस्तू निघून जाते. दुसऱ्या एका म्हणजे माझ्या मैत्रिणीला हा नेकपीस आवडला होता आणि एकच होता तिथे, त्यामुळे भावाच्या नादात न पडता मी पटकन घेऊन टाकला आणि खूप छान दिसत होता. खूप जणींना तो आवडला देखील. त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे बघा हे झुमके. एका आउटफिटवरती मी हे झुमके कॅरी केलेले आहेत. मोठे मोठे आहेत ते. आपण घातल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला एक वेगळाच लुक हे झुमके देतात. तर बरीचशी जी आर्टिफिशियल ज्वेलरी आहे ना त्याचीच खरेदी मी केलेली आहे. आणि हे घुंगरावाले झुमके म्हणजे काय घेऊन काय नाही असं होतं राजस्थानच्या बापू बाजारमध्ये गेल्यानंतर. पण खरं सांगायचं ना, तिथे गेल्यानंतर आपण बार्गेनिंग करायला जातो ना, ते लोक इतके उद्धटपणे बोलतात ना, म्हणजे त्यांना रोजचंच आहे. आपल्यासाठी जरी नवीन ठिकाण असलं तरी त्यांच्याकडे येणारे पर्यटक रोजचेच आहेत. पण खूप बॅड अनुभव होता. पुष्करला मात्र तिथे बोलणारे लोक खूप चांगले होते. पुष्करला जर तुम्ही गेलात ना नक्की शॉपिंग करा. आणि ह्या बांगड्या मी घेतलेल्या आहेत. वेगळ्या वाटल्या थोड्याशा. आणि ह्या ज्या बांगड्या आहेत ना यावरती इयर कफ मॅचिंग मला मिळाले, या बांगड्यावरती नाही मिळाले. तर ह्या ज्या बांगड्या आहेत ना यावरती सेम मॅचिंग असे इयर कफ म्हणजे इयरिंग्सचा प्रकार आहे, तो सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. आणि तो एकदम सेम मॅचिंग मला मिळाला, त्यामुळे तो घेण्याचा काही मोह मला आवरला नाही. मी घेतल्यानंतर माझ्या सोबत ज्या ट्रॅव्हल करणाऱ्या मैत्रिणी होत्या त्यांनी विचारलं की कुठे घेतलं, आम्हाला तर दिसलंच नाही वगैरे. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे मला जे आवडलं ना ते मी पटकन घेत असते, म्हणजे पुढे अजून छान मिळेल या नादात मी पडत नाही. तर इयर कफ मी कॅरी केले होते एका आउटफिटवरती. तो व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे दुसऱ्या चॅनलवरती पण आणि या चॅनलवरती पण. तर नक्की बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हे किती छान दिसत होतं. तर हे सगळं मी लोकल बाजारामध्ये शॉपिंग केलेली आहे. पण प्रॉपर दुकानामध्ये जी शॉपिंग मी केलेली आहे जिथे फिक्स रेट असतात पण ओरिजिनल तुम्हाला सगळं काही मिळतं, ते म्हणजे ही तिथली फेमस अशी सिल्कची बांधणीची साडी. आता ही बांधणीची साडी ओरिजिनल आहे. बाहेर तुम्ही गेलात ना म्हणजे लोकल मार्केटला, बापू बाजारला वगैरे, तर तिथे अजून कमी किमतीमध्ये अशीच तुम्हाला मिळून जाते, पण क्वालिटीची काहीच गॅरंटी नसते. पण आम्हाला ज्या शॉपमध्ये त्यांनी नेलं होतं ना त्या शॉपमध्ये ते स्वतः प्रोडक्शन करतात आणि त्यांनी आम्हाला दाखवलं की आम्ही कसं कसं साड्या तयार करतो वगैरे. तर तिथे बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींनी साड्या घेतल्या. मी म्हटलं चला एकतरी घेऊन बघू. पण अर्थातच ही रोल प्रेसची साडी आहे, हिला रोल प्रेस करावं लागेल आणि ब्लाऊज देखील प्लेन आलेला आहे, त्याला देखील रोल प्रेस करूनच शिवायला टाकावं लागेल. कलर ओरिजिनल राणी कलर आहे, यामध्ये थोडासा तुम्हाला वेगळा वाटत असेल. तर राजस्थानला केलेली ही छोटी मोठी शॉपिंग मी तुमच्यासोबत शेअर केली. फार काही मी खरेदी केली नाही आधी सांगितल्याप्रमाणे, पण जे काही खरेदी केलेलं आहे ते युजफुल असं आहे आणि खूप आवडलेल्या अशा वस्तू मी खरेदी केलेल्या आहेत. यातली कोणती वस्तू तुम्हाला आवडली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि या प्रकारचे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतात का हे देखील कमेंट करा, जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल. चला तर मग आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.